स्फोटासंदर्भात ही बातमी। राजकोटच्या गेम झोन मध्ये भीषण आग लागली आहे। तर या आगीमध्ये आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर 12 लहान मुलांचाही यामध्ये समावेश आहे। या आगीमुळे मृतदेहाची राख झाली आहे, त्यामुळे मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी आता डीएनए चाचणी करण्यात येते। दरम्यान मृतकांच्या वारसांना 4 लाखांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे। तर आगीच्या घटनेच्या तपासासाठी आता एसआयटीची सुद्धा स्थापना करण्यात आली आहे। या एसआयटीच्या माध्यमातून आता या संपूर्ण घटनेचा तपास होणार आहे। दरम्यान हे प्रकरण नेमकं कसं घडलं, कशी ही घटना घडली, आपण सविस्तर पाहूयात। दरम्यान गेम झोन साठीच्या टायर आणि फर्निचरमुळे ही आग लागली आहे। गेम झोन मधील इलेक्ट्रिक मशीनचा सुद्धा या आगीला भडकवण्यासाठी मोठा परिणाम झाला। तर रेसिंग कार ट्रॅकसाठी रंगवलेल्या टायरमुळे ही आग आणखीनच पसरली। तर टीआरपी गेम झोनची छत आणि घुमट लोकांवर कोसळल्यानं या ठिकाणी हा अपघात झालाय। तर ॲक्रोलिक पोस्टर्समुळे या आगीचा वेग आणखीनच वाढला। अशा प्रकारे ही आग लागलेली आहे। फन झोन हा या ठिकाणी डेड झोन बनलाय।